नमस्कार मित्रांनो, TRTI, भारती, आरटी, सारथी आणि अमृत यांच्याकडून स्कॉलरशिप योजनेचे फॉर्म सुरू झालेले आहेत. फॉर्म कशा पद्धतीने भरला पाहिजे, फॉर्म भरताना कोणत्या चुका आपण टाळल्या पाहिजेत की जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट नाही होणार, त्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. बघा, सगळ्यात आधी आपल्याला वेबसाईटवर जायचं. बघा, ही बार्टीची वेबसाईट आहे, त्याच पद्धतीने TRTI ची वेबसाईट असणार आहे, त्याच पद्धतीने ARTI ची वेबसाईट असणार आहे आणि सारथीची असणार आहे आणि अमृत या तिघांच्या या जेवढ्या काही संस्था असतील 1 2 3 4 आणि या 5 वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. या सर्व 5 वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डायरेक्टली DM करतो. कमेंटमध्ये मला DM असं टाईप करा, कमेंटमध्ये पिन कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला यांच्या ज्या लिंक आहेत तर ते प्रोव्हाइड करून देतो. तुम्ही जर त्यांच्या वेबसाईटवर गेले, बघा नोंदणीसाठी लिंक इथं नवीन आहे, पण ते ना प्रॉब्लेम आहे की हे ओपन नाही होत आहे. म्हणजे त्यांनी तिथं दिलेलं आहे इथं हे ते, पण ते जे ना ओपन व्हायला थोडासा उशीरच घेते ते. तर जेवढे काही नोंदणी लिंक आहेत, तर बघा समजा मी आरटीच्या लिंकवर क्लिक केली तर बघा आरटीची ही लिंक ओपन होते. तर इथून पण तुम्ही लिंक करू शकता डायरेक्टली, पण मी तुम्हाला या सगळ्या लिंक ज्या आहेत तर त्या पाठवून देतो. ओके, चला तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं माहितीये का, रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. रजिस्ट्रेशन आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करून आपल्याला फॉर्म भरावा लागणार आहे. मित्रांनो, आता हे जेवढेही काही संस्था आहेत त्यांच्याकडून MPSC राज्यसेवा असेल, गट ब क असेल, MS असेल, IBPS असेल आणि पोलीस भरती असेल, यांची CET परीक्षा होते. या CET ची एक प्रिपरेशन जे आहेत तर ते तुम्हाला करून मिळणार आहे, फक्त 1 रुपयात असणार आहे. त्याच्यामध्ये त्याच्या मागचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा काय कागदपत्र सगळं काही मेंटोरिंग असणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही याला एनरोल करू शकतात. सोबतच हे जेवढेही काही फॉर्मच्या लिंक असतील वेगवेगळ्या, ते सगळ्या काही शेअर करतो. सोबतच तुम्ही गुगल फॉर्म भरून ठेवा. जे काही अपडेट्स तुम्हाला येतील ना मित्रांनो, तर ते अपडेट्स तुम्हाला त्या गुगल फॉर्मच्या माध्यमातून मिळून जातील. हे स्वइच्छेने आहे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही हा गुगल फॉर्म भरा, नाही भरलं तर तुम्ही डायरेक्टली TRTI वेबसाईटवर जाऊन देखील सर्व अपडेट्स हे घेऊ शकतात. हे मॅन्डेटरी नाही आहे, हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. आता सगळ्यात आधी मी TRTI ची वेबसाईट ओपन केली. सगळ्यांना फॉर्म जनरली सारखाच राहणार आहे, थोडाफार बदल राहणार आहे. बघा, सगळ्यात आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचंय. ही प्रक्रिया नंबर 1. तुमचं पहिलं नाव, मधलं नाव आणि 10वं नाव, शेवटचं नाव. मग आता हे कोण ठरवेल पहिलं नाव, दुसरं नाव, तिसरं नाव कोणतं? तर हे कोण ठरवणार आहे? तुमची 10वीच्या याच्यावर जे आहे ते ठरणार आहे नाव. समजा एखादी महिला आहे, तिचं लग्न झालेलं आहे, पण 10वीच्या याच्यावर लग्नाच्या आधीचं नाव आहे, तर तेच नाव तिला वापरावं लागणार आहे. जे 10वीच्या याच्यावर असतं तेच नाव तुम्हाला इथं वापरावं लागतं. त्याच पद्धतीने डेट ऑफ बर्थ जी 10वीच्या याच्यावर ती वापरायची. यावेळी त्यांनी 30 वर्ष वयाची अट टाकून दिलेली. बऱ्याच उमेदवारांना फॉर्मच भरता येणार नाही. आता बऱ्याच उमेदवारांना फॉर्म नाही भरता येणार, 30 वर्ष वयाची अट इथं टाकलेली आहे. सोबत ईमेल आयडी टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे. हा असा टाका की त्याला OTP जातो, म्हणून मोबाईल नंबर रिचार्जवाला टाका आणि ईमेल आयडी ऍक्टिव्ह असलेला टाका. जनरेट OTP वर क्लिक करेल मी आणि इंटर द OTP, हा कॅप्चा कोड राहतो, टाकेल आणि सबमिट, माझा फॉर्म होऊन जाईल. फॉर्म आल्यानंतर इथं मला लॉग इन ID आणि पासवर्ड या गोष्टी ज्या आहेत तर त्या दिसतील. शक्यतो हा जो पहिला पासवर्ड असतो, तुमची जन्मतारीख येते, फॉर एक्झाम्पल 1 जानेवारी 1990, तर तुमचा पासवर्ड येईल 0101111990. हा टेम्पररी पासवर्ड असेल, परंतु आपल्याला हा पासवर्ड बदलावा लागणार आहे, त्याच्याशिवाय पुढे जाता नाही येत. मी इथं काय करेल, चेंज पासवर्ड करेल. चेंज पासवर्ड केल्यानंतर मी ओल्ड पासवर्ड टाकेल माझा, आणि न्यू पासवर्ड मध्ये काय म्हटले की तो मिनिमम 8चा पाहिजे आणि मॅक्सिमम 12 कॅरेक्टरचा पाहिजे. त्याच्यामध्ये एक अप्पर केस, एक लोअर केस असलं पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर, एक नंबर असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर ARTI साठी फॉर्म भरत असाल तर तुम्ही असं करू शकता, ARTI@2026. मी हे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं बरं का, एक्झाम्पल सांगितलं. तुम्ही अशा पद्धतीने पासवर्ड बनायचा. बघा, माझ्या याच्यात एक अप्पर केस आली, या लोअर केस आली, हा स्पेशल कॅरेक्टर आला आणि हा नंबर आला. माझा पासवर्ड एकदम फुल प्रूफ झाला. तुम्ही अशाच पद्धतीने पासवर्ड बनवू शकता. तुमच्या नावाचा @ करून 2026 करा किंवा तुमच्या जन्माचं वर्ष करा तरी चालेल, काही एवढं विशेष याच्यात नसतं. पुन्हा लॉग इन यायचं, रजिस्ट्रेशन संपलं, लॉग इन वर यायचं. इथं तुमचा ईमेल आयडी आणि जो नवीन तयार केलेला तो पासवर्ड आणि इथं साइन इन करायचे. आता खऱ्या अर्थाने फॉर्म भरणं सुरू होणार आहे. आणि इथं चूक केली तर काय उपयोग नाही, म्हणजे पुन्हा वर्ष वाया जाईल. पुढच्या वर्षी नियम बदलतात, जागा कमी जास्त होत असतात. पहिलं नाव तुमचं ऑटोमॅटिक येतं, मिडल नेम ऑटोमॅटिक येतं आणि लास्ट नेम येतं. का येतं? आपण आधी भरलंय म्हणून येतं. आता तुमच्या वडिलांचं नाव त्यांनी पुन्हा भरायला सांगितलेलं, काहींचं मिडल नेम वेगळं असू शकतं, मी पतीचं नाव असू शकतं, म्हणजे असू शकतं ना. मदरचं नाव इथं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. नॅशनॅलिटी इंडियनच आहे आपली. आधारचा क्रमांक टाकायचा आहे. आधारचा क्रमांक हा बंधनकारकच आहे प्रत्येकावर.
जेंडर चूज करायचंय, मॅरिटल स्टेटस आणि हॅव यू चेंज युअर नेम. मॅरिटल स्टेटस मध्ये मॅरिड वगैरे तुम्ही करू शकतात. आता जर मॅरिड मी केलं तर मला जो काही पती पत्नी जी काय असेल त्याचं नाव मला विचारलं जाणार आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव बदललंय का, जर येस म्हटलं तर नवीन नाव काय असणार आहे ते विचारलेलं आहे ऍज पर द गॅजेट किंवा तुमच्या विवाह प्रमाणपत्रानुसार. नेम ऑफ द इन्स्टिट्यूट म्हणजे काय, आत्ताच खासगी संस्था सिलेक्ट करायचे नाही. इन्स्टिट्यूट म्हणजे काय, टीआरटी असेल तर टीआरटी एकच ऑप्शन येतं. तसं तर बघायला गेलं तर जे काय असेल त्यांचं, समजा टीआरटी असेल, ARTI असेल, जे काय ऑप्शन असेल ते येतं. नेम ऑफ द स्कीम हे महत्वाचं आहे, कोणती स्कीम तुम्हाला सिलेक्ट करायची ते महत्वाचं आहे. म्हणजे याच्यात वेगवेगळ्या बघा, UPSC ची आलेली आहे, MPSC राज्याची आहे, महाराष्ट्र इंजिनिअरिंग आहे, JMFC आहे, ग्रुप AB आहे, SSC ची आहे, त्याच्यानंतर बँकिंगची आहे आणि TET ची आहे. हे एवढ्या सर्व स्कीम आहेत, एका वेळी एकच स्कीम सिलेक्ट करता येते. आता ही स्कीम सिलेक्ट करता आली. आता तुम्ही म्हणाल की सर मला दुसरी स्कीम पण सिलेक्ट करायची, मला राज्यसेवेला पण फॉर्म भरायचा, कंबाईनला पण भरायचा, SSC ला पण भरू शकता. एक एक करून भरावा लागतो. सेम लॉग इन आयडी असतो, ऍड करावा लागतो. मी तुम्हाला शेवटी सांगतो बरं का ते. आता लक्षात घ्या, कॅटेगरी समजा तुम्ही एसटी असाल तर एसटी कॅटेगरी येईल. एसटी कॅटेगरी आल्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे, नाव म्हणजे जातीचं नाव काय, तुमचं जमातीचं नाव काय ते लिहावं लागतं. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, नो केलं तर फॉर्मच भरता येत नाही, कारण की कास्ट सर्टिफिकेट हे प्रत्येकाला बंधनकारक आहे. कास्ट सर्टिफिकेट काय जो नंबर असेल तो तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर बघा हे झालं, तर हे कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं तिथं खाली असतं बघा, कोणी दिलेलं, तहसीलदार, नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल, डेप्युटी कलेक्टर, ऍडिशनल कलेक्टर, डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि जे काही ऑर्डर असेल ते तुम्हाला टाकायचंय. हे कधी इश्यू केलं काय. आता पुढचं जे काही महत्वाचं असेल ते म्हणजे काय, व्हॅलिडिटी. व्हॅलिडिटी एसटी कॅटेगरीसाठी व्हॅलिडिटी बंधनकारक आहे. बघा आता पुढे व्हॅलिडिटीची इन्फॉर्मेशन ते जे आहेत तर ते आपल्याला इथे विचारतं. समजा इथं व्हॅलिडिटी आहे, इथं जर मी नो म्हणून दिलं, बघा इथं ट्रायबल व्हॅलिडिटी समजा माझ्याकडे नाही आहे, नो म्हटलं तर ते मला सूचना देतं. काय सूचना देतं, अंतिम निवड होण्याआधी जात वैधता प्रमाणपत्र हे सादर करणे बंधनकारक आहे. कास्ट और ट्राइब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मस्ट बी सबमिटेड बिफोर द फायनल सिलेक्शन. आत्ता नसेल तरी फॉर्म भरता येणार आहे. म्हणजे आता जर एखाद्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी तो फॉर्म भरू शकतो. बाकी SC असेल, बाकीचे कॅटेगरी जे असतील त्यांना असे व्हॅलिडिटी लागतच नाही. फक्त ST समाजासाठी व्हॅलिडिटी जी आहे तर ती बंधनकारक असते. तर ही आत्ता नसेल तरी फॉर्म भरता येतो, फॉर्म सबमिट होतो. परंतु ऍक्च्युअल लाभ व्हॅलिडिटी शिवाय भेटतच नाही, म्हणून व्हॅलिडिटी तुम्हाला नंतर सबमिट करावी लागणार आहे. बघा व्हॅलिडिटी जर मी येस केलं तर व्हॅलिडिटीचा नंबर विचारतं, कधी इश्यू झाली, कोणी इश्यू केली, कोणत्या डिस्ट्रिक्ट मधून इश्यू झाली आणि व्हॅलिडिटी इश्यूइंग तहसील कोणतं होतं, तर एवढी इन्फॉर्मेशन विचारतं. नो केलं तर काही इन्फॉर्मेशन ते विचारतच नाही. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे रहिवासी असतात का, येस करायचं, नो करायचं. दिव्यांग आहात का, येस किंवा नो करायचं. अनाथ आहात का, येस किंवा नो करायचं. डोमेसाईल येस केलं तर विचारतं तुमच्याकडे सर्टिफिकेट, डू यू हॅव डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र, येस नो. पुन्हा सर्टिफिकेट नंबर आणि कोणी दिलं ते त्याच्यानंतर. पुन्हा दिव्यांग पर्सन आहे, नेमकी कोणती दिव्यांग आहे, किती पर्सेंटेज आहे, तुम्हाला स्क्राईबची गरज आहे का, एक्स्ट्रा टाइमची गरज आहे का, ते इथं विचारलं जातं. त्याच्यानंतर अनाथ आहात तर अनाथचे प्रकार पडतात, इन्स्टिट्यूशनल, नॉन इन्स्टिट्यूशनल, तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का ते विचारलं जातं. हे फार महत्वाचं. याच्या आधी तुम्ही एखाद्या कोर्सचा लाभ घेतलेला आहे का. समजा एखाद्याने आधी पोलीसचा लाभ घेतला असेल, तर त्याने इथं माहिती टाकणे गरजेचं. तुम्हाला वाटेल मी काही माहिती टाकत नाही काय करणार आहे, तसं नाही मित्रांनो. संस्थांकडे सगळा रेकॉर्ड असतो. आधार कार्डच्या नंबरमुळे तर फार सोपं झालेलं आहे त्यांना. आणि लक्षात घ्या, ज्यांनी 2 वेळा लाभ घेतलेला आहे आधी, समजा एखाद्याने पोलीसला घेतलेला आहे आणि एखाद्याने कंबाईनला घेतलेला आहे आणि तो म्हणेल सर मी राज्यसेवेला भरू का, UPSC ला भरू का, तुम्ही होणार नाही मित्रांनो. तुम्ही आता फॉर्म भरून देणार, तुमचं सिलेक्शन होणार नाही आणि तुम्हाला जॉईनिंग नाही करून घेणार. यांच्याकडे सगळा डेटा राहतो, ते अजिबातच हे करून घेत नाही होणार तुमचं, म्हणून भरू नका. उगाच कोणाचं हे नका करू. नियमानुसार 2 नुसार जास्त होतच नाही. पुढे तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहात का, येस किंवा नो. तुमचं अॅन्युअल फॅमिली इन्कम 8 लाखाच्या पेक्षा कमी पाहिजे, तर बिलो वाला ऑप्शन सिलेक्ट करावं लागतं, तरच फॉर्म भरता येतो. आणि इन्कम सर्टिफिकेट इथं कंपल्सरी त्यांनी इथं केलेलं आहे, लक्षात घ्या. आता बघा मी नो करून दिलं इन्कम सर्टिफिकेट, मला काय म्हटलं माहितीये का, यू आर नॉट इलिजिबल ऍज डू यू हॅव नॉट इन्कम सर्टिफिकेट. म्हणजे ST कॅटेगरी असेल, SC कॅटेगरी असेल, हे शक्यतो काढत नाही, कारण की ते NCL ला लागत नाही, NCL वगैरेची अट नसते. बाकी कॅटेगरी NCL काढतात, म्हणून ते इन्कम सर्टिफिकेट असतं. मग तुमच्याकडे नाही आहे तर ते नो म्हणून देतं बरं का. फार महत्वाचं कागदपत्र आहे हे. इन्कम जर नसेल तर डायरेक्ट फॉर्मच आपल्याला भरू देत नाही ते. दुसरं, आता हे झालं सेव्ह अँड नेक्स्ट, सगळी माहिती भरली, सेव्ह अँड नेक्स्ट केलं. आता दुसऱ्या याच्यात बघा मोबाईल नंबर आहे, दुसरा पण मोबाईल नंबर मागतात. बऱ्याच लोकांचा मोबाईल नंबर कधी कधी बंद निघतो, तर ईमेल ID करावा लागतो. ऍड्रेस असतो, तुमचा ऍड्रेस तुम्ही टाकायचा.
एक्झाम सिटी 5 एक्झाम सिटी विचारलेत आणि सगळ्या जिल्हा लेवलच्या सिटी आहेत. एकदम छान त्यांनी हे केलेले. सगळ्या सिटी टाकायच्या, सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. तुम्हाला बघा हे अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर हे सगळं दिसतात. ओके. दिल्ली फक्त युपीएससीचे जे फॉर्म भरतात त्यांच्यासाठी आहे बरं का. दिल्ली तुम्ही सिलेक्ट करू नका दिल्ली वगैरे. आता माहिती भरायची आपल्याला 10वीची, आपली 12वीची आणि पदवीची. या तिन्ही माहिती भरायच्या. तिघांमध्ये आपली स्ट्रीम सिलेक्ट करायची. कोणत्या वर्षी पास झालो, कोणत्या बोर्डामधून पास झालो, सीजीपीए होतं का पर्सेंटेज ते लिहायचं. मॅक्सिमम मार्क्स ऑप्टेन आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिक ते कॅल्क्युलेट केलं जातं. शेवटची स्टेप, महत्वाची स्टेप ती म्हणजे कागदपत्र आपल्याला करायचे. तर सगळ्यात आधी आपल्याला पासपोर्ट साईजचा फोटो लागेल, कलर वगैरे मस्त. फक्त जेपीजी चालणार आहे फॉर्मॅट. जेपीईजी पण नाही, पीडीएफ पण नाही, पीएनजी पण नाही, बाकी काहीच चालणार नाही. फक्त जेपीजीचा फॉर्मॅट चालेल. तो पण 100 केबीच्या आत पाहिजे. 100 केबीच्या आत पाहिजे. सही पाहिजे, सही तुमची सहीचा फोटो पाहिजे. तो पण 80 केबीच्या आत आणि जेपीजी फॉर्मॅट फक्त इमेज फॉर्मॅटमध्ये पाहिजे तो. स्कॅन कॉपी तुमची जी 10वी आहे, 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट दोघांपैकी कोणतंही एक असेल करू शकतात. हे 300 केबीच्या आत पाहिजे, पण हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पाहिजे. हे इमेज फॉर्मॅटमध्ये चालणार नाही, पीडीएफ मध्ये पाहिजे. ज्यांचं 12वी आहे, 12वी इथं हे करायचं. त्याच्यानंतर ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांनी ग्रॅज्युएशनचं इथं लावायचे 300 केबीच्या आत. पुढे काय डोमिसाईल गरजेचं आहे. आधार फ्रंट अँड बॅक, कास्ट आणि ट्राईब सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल तर करू शकतात तुम्ही. ऑर्फन वाले असतील, ऑर्फन वाले ज्यांच्या नावात बदल झाले त्यांना गॅजेट किंवा मॅरेज दोघांपैकी एक लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं 2025-26 या वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जे काही तहसीलदाराने दिलं असेल. आता काही 1 वर्षाचं काढलं असेल, 3 वर्षाचं काढलं असेल, पण जे काय असेल त्याच्यामध्ये 2025 आणि 26 या वर्षाचा उल्लेख असणं इथं गरजेचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. आता ही कागदपत्र आपण भरली. आता आपला फॉर्म सबमिट होईल, मॉडिफाईड होईल किंवा लॉग आउट करायचं. तुम्ही जर फॉर्म सबमिट केला तर तुमचा फॉर्मला सांगतं की एकदा बघून घ्या, नंतर एडिट करता येणार नाही, ओके करायचा. आता माझा फॉर्म भरला गेला. मी फॉर्म भरला एमपीएससी ग्रुप बी आणि सी साठी. आता मला पुन्हा राज्यसेवेसाठी फॉर्म भरायचं, तर मी काय करेल माहितीये का, अप्लाय फॉर न्यू स्कीमवर जाईल आणि तिथून मी नवीन प्रोसीड करून फॉर्म जो आहे तर तो भरणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नवीन फॉर्म जो आहे तर तो भरू शकतात. फॉर्म भरण्याची प्रोसेस असणार आहे. संपूर्ण माहिती मी सांगितलेली. आणखी हे करून पण तुमचे काही डाऊट्स राहिले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि याची सीईटी होणार आहे आणि या सीईटीची प्रिपरेशन जे आहे तर ते तुम्हाला महाराष्ट्रातल्या सर्वात नंबर 1 प्लॅटफॉर्म म्हणजे इग्नाइट अकॅडमीमध्ये करून घेण्याची संधी असणार आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या सीईटी साठी चांगली तयारी करू शकतात. ऍपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली, सोबत गुगल फॉर्म दिलेला आहे आणि याची जे अप्लाय करण्याचे लिंक्स आहेत वेगवेगळ्या तर त्या पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देतो कमेंटमध्ये. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.